सकल हिंदू संघटनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुणे या ठिकाणी। हे आंदोलन आपण पाहतोय, खरं तर अनेक मागण्या या संघटनेच्या आहेत। सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुण्यात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। पोलीस या जमावाला रोखण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी सकल हिंदू समाज या संघटनेच्या वतीने सुरू आहे। हिंदू समाज या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात सकल हिंदू समाज एकत्र पाहायला मिळत आहे। तर पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात सकल हिंदू समाज एकत्र जमा झालेला आहे। अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं खरं तर चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात आता हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी करत हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरलेत। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात हे आंदोलन सुरू आहे। स्वतः आमदार संग्राम जगताप देखील या आंदोलनात खरं तर सहभागी झालेले आहेत। अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या संघटनेच्या वतीनं अनधिकृत दर्ग्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती। मात्र आता त्याच मागणीला घेऊन हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत। पुण्यात सकल समाजाचं आंदोलन पाहायला मिळते। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील या संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आमदार संग्राम जगताप देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। पुण्यातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे। सकल हिंदू समाजाच्याकडून जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। अनधिकृत दर्ग्याविरोधात या संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात अनधिकृत दर्गा असल्याचा दावा करत सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे। अनधिकृत दर्गा असल्याचा दावा करत सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे। या चौकात मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाज या संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। आमदार संग्राम जगताप देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या अनधिकृत दर्ग्याविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी या संघटनेची होती आणि त्याच मागणीला घेऊन ही संघटना आता रस्त्यावर उतरली आहे। सकल हिंदू समाजाकडून जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। आमदार संग्राम जगताप देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहे। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात सकल हिंदू समाजाचं आंदोलन आपण पाहतो। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जातात। अमोल, काय सविस्तर माहिती आहे? आता आपण पाहतोय हे सुरू झालेला आहे। या संपूर्ण मुकुंदनगर भागामध्ये काही तांत्रिक कारणांमुळे अमोल यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, थेट पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर या परिसरातील अनधिकृत दर्ग्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून या संघटनेच्या वतीनं कारवाईची मागणी सुरू होती। मात्र आता त्याच मागणीला घेऊन ही संघटना रस्त्यावर उतरलेली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश देगसकर आपल्यासोबत जोडले जातात। अविनाश, काय सविस्तर माहिती आहे?
पुण्यातील मुकुंदनगर भाग आहे. अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे. मुकुंदनगर येथील अनधिकृत हजरत दमदमशाह अलीबाबाच्या दर्गाच्या नावाने जे फुटपाथावर जे अतिक्रमण झालेलं होतं त्या विरोधात हा सकल हिंदू समाज एकत्र आलेला आणि त्यांनी विरोध दर्शवलेला. महत्वाचं म्हणजे स्वतः आमदार योगेश टिळेकर आणि कार्यकर्ते जे स्वतः तिकडे उपस्थित आहेत. या आंदोलनात वैष्णव किन्नर आखाड्याच्या हेमांगी सखी कोवी ह्या पण स्वतः उपस्थित राहिलेले आहेत आणि ह्या दर्ग्याच्या विरोधात तसंच ह्या मार्गात असलेल्या इतर दर्ग्यांच्या विरोधातही सकल हिंदू समाज उपस्थित राहिलेला आहे. तसंच पोलिसांनी या दर्ग्याभोवती सर्व बॅरिकेड टाकून रस्ता बंद केलेला आहे. पुढे जाऊ देत नाहीयेत. मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या व्हॅन ह्या सध्या समोर आलेल्या आहेत आणि ते आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न आहेत. आणि तसंच काही या मात्र एक महत्वाचं होतं की या मोर्चाच्या विरोधात काही दलित संघटना आणि कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. त्यामुळे थोडासा तणावाचं वातावरण तिकडे आहे. मात्र त्याच्यावर पोलीस सध्या नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. निश्चित धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्याच्या मुकुंदनगरमध्ये आंदोलन आपल्याला पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.